रहा अपडेट न्यूज। भडगाव ते वाडे रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात, पत्रकार अशोक बापू परदेशी यांच्या पाठपुराव्याला यश। अखेर भडगाव ते वाडे या अत्यंत दयनीय अवस्थेत असलेल्या रस्त्याच्या डागडुजीच्या कामाला सुरुवात झाली आहे। मागील काही महिन्यांपासून या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाल्याने नागरिकांचे हाल होत होते। भडगाव कोठली, कोठली कनाशी तसेच गोंडगाव वाडी या मार्गावरील वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या रस्त्याच्या तात्काळ दुरुस्तीसाठी पत्रकार अशोक बापू परदेशी यांनी दिनांक 3 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन दिले होते। मात्र त्यांची दखल न घेतल्याने त्यांनी 14 रोजी पुन्हा एक निवेदन देत 17 रोजी भडगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता। या इशाऱ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कारवाई करत रस्त्यावरील डागडुजीचं काम सुरू केले। खडी टाकून रस्त्याची दुरुस्ती युद्ध पातळीवर सुरू असल्याचं विभागाने लेखी पत्र देऊन कळवल्याने परदेशी यांनी उपोषण मागे घेतलंय। सध्या भडगाव ते वाडे रस्त्याच्या संपूर्ण पट्ट्यात जोरदारपणे काम सुरू असून उत्तम गुणवत्तेनं काम करण्यात यावं अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होतीये। या पुढाकाराबद्दल पत्रकार अशोक बापू परदेशी तसेच बांधकाम विभागाचे नागरिकांकडून व्यापक कौतुक होते। ब्युरो रिपोर्ट सतीश पाटील, भडगाव। मी अशोक परदेशी, पत्रकार। भडगाव ते वाडे या रस्त्याची अतिशय दुर्दशा झालेली होती। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्याचे जाळे पसरल्याने वाहनधारकांना वाहने चालविणे मोठे कसरतीचे ठरत होते। वाहनांचे छोटे मोठे अपघात होताना दिसत होते। तरी या रस्त्याचे डागडुजीचे काम करण्यात यावे या मागणीचे निवेदन मी सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेले होते, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने या निवेदनाची दखल घेतलेली नाही। त्यानंतर मी भडगाव पोलीस स्टेशनला भडगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणात बसण्याचं इशाराचं निवेदन दिलेलं होतं आणि या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर खडी टाकून कामास सुरुवात केली आहे असे लेखी पत्र मला दिल्याने होणारे उपोषण मी स्थगित केलेले होते। आता नुकतेच या रस्त्याचे खडीकरणाचे खड्ड्यांमध्ये म्हणजे डागडुजीचे काम सुरू करण्यात आलेले आहे। तरी मी सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाचे आभार मानतो आणि या रस्त्याचे संपूर्ण काम डागडुजीचे काम पूर्ण करून रस्ता सुरळीत करण्यात यावा अशी मी अपेक्षा करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.